जळगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये माझा कार्यकर्ता टिंकू तलरेजा याला सावकारीच्या पाशातून त्रास होत होता। त्याच्या संदर्भात त्याने तक्रार केलेली होती आणि त्या तक्रारीला मदत करण्यासाठी त्याने मला पोलीस स्टेशनला बोलवलेलं होतं आणि मी गेलेलो असताना तिथे पोलीस आणि काही सावकार यांच्या संयुक्त विद्यमाने तिथे माझ्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यासाठी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असताना जे शासनाचे नियम आहे किंवा जे न्यायालयाचे आदेश आहे त्याप्रमाणे एखादी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करत असताना त्याच्यात डीवायएसपी लेवलच्या अधिकाऱ्याने चौकशी करून 1 महिन्याच्या आत निकाल दिला पाहिजे आणि ती चौकशी झाल्यावर तो गुन्हा दाखल केला पाहिजे। पण जळगाव येथील संदीप गावित हे राजकीय दबावाला बळी पडले आणि त्यांनी बळी पडून माझ्यावर खोट्या अट्रॉसिटीच्या गुन्ह्यात, तो अट्रॉसिटीचा गुन्हा ऍक्च्युअली ती महिला ही पांचाळ समाजाची होती आणि ती पांचाळ समाजाची असल्यावर तो गुन्हा बसत नसताना त्यांनी मला अटक केली आणि मला माझा मानसिक व शारीरिक छळ केला आणि मला डांबून ठेवलं 1 दिवसभर। याच्या संदर्भात मी मुंबई व नाशिक येथील पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार दिलेली होती, पण त्यांच्याकडे तक्रार दिल्यावर सुद्धा ते पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत। नेहमी जसा पोलीस स्टेशनला हद्दीचा प्रश्न येतो तसा तिथे प्रश्न उपस्थित राहिला की ही हद्द ही आमच्या अंतर्गत येत नाही। नाशिकवाल्यांनी मुंबईवाल्यांना कळवलं आणि आता मुंबईवाले नाशिकवाल्यांना कळवतायत, तर मला न्याय भेटावा या मागणीसाठी मी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत टिंकू तलरेजा म्हणून एक कपड्याचा व्यापारी होता, ते दिलेले होते, तर त्याला पोलिसांनी त्या पाशातून सोडवावं म्हणून त्याने पोलिसांकडे तक्रार अर्ज केलेला होता। पण उलट पक्षी तेथील असलेले पोलीस कर्मचारी यांनी सांगितलं की तुम्ही 20% पैसे घेतले तर आता 30% पैसे घ्या, पण या महिलांना ताबडतोब पैसे द्या आणि हे पैसे तो पोरगा देऊ शकत नव्हता। म्हणून मी समजावण्याचा प्रयत्न पोलिसांना केला, तर त्याच्यात पोलिसांची भूमिका ही चुकीची असल्यामुळे, त्यांना माझ्यावर कुठेतरी द्वेष असल्यामुळे त्यांनी त्या महिलेला हाताशी धरून माझ्यावर खोट्या अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याला संदीप गावित यांनी पुष्टी देऊन मला अटक केलेली होती। भवारी साहेब, डीवायएसपी संदीप गावित साहेब आणि त्या गुन्ह्याचा तपास करणारे ललित धांडे आणि गीते अशा 3 कर्मचारी आणि 2 अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केलेली आहे।